पण दादा तुमका मिळालो ना सल्लो? नाही दादा, तुम्ही जग बघलास हो, तुम्ही योग्य तो मार्ग काढशाल म्हणून आम्ही इलो. आम्ही तुमच्या शब्दाबाहेर नाही. आता तुम्हीच बोला काय करायचं आता. अण्णा माझा सांगून झालाय. संसार टिकवायचा असेल तर तडजोड ही करावीच लागते. प्रेमाने एकमेकांशी बोलून सुवर्ण मध्य काढावा लागतो. घरच्या सगळ्यांनी एकमेकाला समजून घ्यायला हवं. तुम्ही तुमच्या जावयाला बोलून घ्या, त्याला समोर बसवा, त्याच्याशी बोलाय. सगळं वेळ पडली तर मी येईन ना बोलायला. आजकालच्या मुलांना एवढ्या तेवढ्या गोष्टीवरून टोकाची भूमिका घ्यायची असते. पण अण्णा माझं काय म्हणणं आहे, एकदम तोडून टाकण्यापेक्षा काही मार्ग निघतोय का हे बघूया ना. प्रत्येक वेळी भांडणं करून वाद घालून प्रश्न चिघळतो. सुमन, सामोपचाराने मार्ग निघू शकतात. आणि समजा तो शोधायचाच नसेल तर हिनं दिलेला मार्ग आहेच की तुमच्या समोर. विषय संपलो. हो, ऐकला का? तुमच्या भाचीने सगळ्यांसमोर काय दिवे लावला ऐकला ना? नाही, चुकलाच त्याचा. असं मोठ्यांमध्ये बोलूकच नको होतं त्यानं. पण आजकालची पोरं कशी असतात माहीत आहे ना. ज्या काही त्यांचं मत असतं ती मतं ती मांडून मोकळी होतात. हो, मांडून मोकळे होतात. आपला निशी पण त्याच वयाचा आहे ना. तिथंच होता ना, बोलला सगळ्यांमध्ये, आपलं मत मांडला नाही ना. आपल्या प्रेमासाठी आपली सासू कशी असली तरी तिच्याबरोबर जुळवून घेऊ तयार झाला ना. बरोबर आहे तुमचा. ओवी जरा मोकळ्या वातावरणात वाढलेला ना, म्हणून ते का तुमचा अपमान करूचं नव्हतं. म्हणजे नसणार. उमा, काय सांगतो ते समजून घ्या. आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या मताचा विचार केला जातो. त्याचा मत व्यक्त करण्याबद्दल माझा काही म्हणणं नाही. पण तुमच्या भाचीच्या मतामुळे त्या सुमनचा संसार कायमचं मोडत ना, त्याचं काय? त्या जरी मोकळ्या वातावरणात वाढलेला असला ना तरी इथल्या लग्न संस्थेनी अजून काट टाकलेले नाही. हा तुटलेले संसार पुन्हा आनंदाचे झालेले मी स्वतः बघितलंय. मग अशा वेळी आपल्या माणसाला एक संधी देऊक नको? शांतपणे बसून प्रेमाने एकमेकांना समजावून काही चांगलं होतं का बघायला नको? एक घाव दोन तुकडे करून नाती संपवायची कशासाठी? तर ते तुमच्या भाचीला काय कळणार म्हणा. माका वाटलं होतं की त्याच्यामध्ये बदल होईल म्हणून. काही बदल झालेला नाहीये. चार गोष्टींची आवड निर्माण झाला, मग त्याचा स्वभाव त्याचा विचार बदलला असेल असं वाटला होता. काही फरक पडलेला नाहीये. मूळ जरी इथला असला तरी संस्कार आणि विचार परदेशातलेच. हा ता कधीही बदलणार नाही. ता इथला कधीच होऊ शकत नाही. हो, पण विषय संपलो. हो हो, ऐक. ओवी, काय करून बसलस तू? आता कसा काढणार मी यांच्या समोर विषय? तुझ्या आणि श्रीनूच्या लग्नाचं. गाइस प्लीज, व्हॉट्स रॉंग? मी जस्ट माझं ओपिनियन शेअर केलं. त्यात काही चुकलंय का माझं? आता मला नाही वाटत की मुलीने सासरी गेल्यावर घाबरून राहावं, मन मारून जगावं. अँड आय थिंक दादांनाही तसं वाटत नसणार. अगदी बरोबर. ओवी दादा नाही आहेत जुनाट विचारांचे. पण सगळे नाराज का झाले?
ऋषी, आय डोंट अंडरस्टँड. फक्त मुलीनंच का सगळं ऍडजस्ट करायचं? जर ती सगळ्यांचा विचार करते तर तिच्या नवऱ्याने तिला थोडा तरी सपोर्ट करायला हवा ना. तो तिला जर इग्नोर करत असेल, तिच्याशी नीट वागत नसेल, तर ऑफकोर्स तिला सफोकेशन होईल ऋषी. सी, दादा बोलले की बोलून सगळं सॉल्व्ह करा. पण जर दोन लोकांचे विचार जुळत नसतील, त्यांची मतं एकमेकांच्या अपोजिट असतील, तर कसं बोलणार? कसं सगळं सॉल्व्ह करणार? मग अशा माणसासोबत आयुष्यभर मरत मरत जगण्यापेक्षा त्याला सोडून ते तिच्या मनासारखं जगावं ना, की तिथेच ऍडजस्टमेंट करत राहावं. काय चुकीचं बोलले? तोंड बंद कर. तू काय बोलतस? तुझा तुका तरी कळता काय? ही असली थेरासत ना परदेशात चलती, हय आमच्या नांदिवलीत नाही. हा एकदा पार लगीन करून सासरी गेला ना की थय आपली नाती निभावता. घराच्या बाहेर पडताना ती त्याची तिरडीच. तुझ्या म्हणण्याप्रमाणे एवढ्या तेवढ्या कारणावरून नवऱ्याक सोडून जर पोरी घराकडे इल्या ना तर कल्याणच झाला जगाचा. लग्नावर कोणाचा विश्वास नव्हतो नाही. दाईचे, तिला असं म्हणायचं नव्हतं. ते इतकंच म्हणत होते की तू गप राव निशी. काय बोलूच असं ना तर ऐकलंय मी मगाशीच. आता तू माका सांगू नको होता का काय म्हणायचं होतं आता? त्या पोरीन रघुनाथाच्या पुढे बोलण्याचा धाडस केल्यान. त्याच्यामुळे आज रघुनाथाच्या शब्दात कमीपणा इलो. तू श्रीनू इतक्याच काय बंधू सुद्धा आजवर रघुनाथाच्या पुढे तोंडवर करून बोलणार नाही. आणि या कोण खायला चार चौघात रघुनाथाचा बोलणा खोडूक निघाला. संबंध काय येतो गावातल्या गोष्टीत बोलूचो? या बघ, मी माझ्या लेकीक पण माफ केलंय नाही. थय तुझी काय विषाद? आज बोललंस त्या बोललंस. याच्या पुढे असा बोललंस ना तर गाठ माझ्याशी असा, लक्षात ठेव. आता मी घरात ओवी आणि माझ्याबद्दल कसं सांगू? घे माझे बाय लाली. अगं कुठे होतीस तू? अरे बापरे, आणि हे सगळं काय? एवढे सगळे फोटो? हे फोटोज तर घेऊन गेले होते ना. माझी मैत्रीण ना इंदू, ती ना लग्न जुळवता आणि तिने जमवलेली लग्न ना आजपर्यंत मोडलेली नाहीत. म्हणून मी तेका सांगितलंय आपल्या श्रीनूसाठी एखादा स्थळ सुचवायला. तर तिचा ना सकाळी फोन दिलो होतो. माका म्हणाली, एक काय 10 पोरी बघितल्यात, येऊन स्थळांचे फोटो घेऊन जा म्हणून गायन गेलं होतं मी. तुम्ही बघा ना कुठली पोरगी तुमका स्थळ म्हणून पसंत हा. ही बघा, ही पण ना ही घरातली मोठी पोरगी. हा म्हणजे आपल्या श्रीनूवर घरच्यांची सगळी जबाबदारी येणार ना हिच्या घरातल्यांची. ही बघा, ही चांगली. हा हिचो बापूस रिटायर्ड हा, म्हणजे आता अंगावरती किती सोनं घालतील त्याचा प्रश्नच हा. लाली 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 लाली, जरा शांत हो, जरा श्वास घे. हे बघ, हे जे काही तुझं चाललेलं आहे याबद्दल दाईची आणि दादांशी बोलली आहेस का तू? कधी बोलणार सांगा माका. हा ती सगळी जण ना निशीचा लग्न जमूक इतकी रमलेली असत ना की माझ्या श्रीनूच्या लग्नाचा विचार पण त्यांच्या मनात आलेलो नसणार. म्हणून मी माझ्याकडून 2-4 स्थळ बघणार आणि मग घरातल्यांका दाखवणार. पण ज्याला लग्न करायचंय त्याचं मत तरी विचारात घेतलंयस का तू? तुमच्याशी माझा लग्न जमवला तेव्हा कोणी विचारलेला काय माका? आय माका म्हणाली, ह्यो पोरगो चांगलो हा, याच्याशी लग्न कर. बोल्यावर चढलाय ना मी. तसाच माझा श्रीनू पण ना माझ्या शब्दाबाहेर नाही हा. तुम्ही त्याची काळजी करू नका हो. हे बघा, हे सगळे फोटो बघा तुम्ही आणि माका सांगा. लाली, आता कुठे घरातल्यांनी तुला तुझ्या मागच्या चुकीसाठी माफ केलंय.
तू त्यांचा परत राग ओढून घेणार आहेस का? हे बघ लाली, मी तुला परत सांगतोय, तुझ्या ह्या उद्योगात मी तुला साथ देणार नाही. बस. आओ ठीक हा, ठीक हा. कोणी माका मदत केली नाही ना तरी मी माझ्या मुलाचं लग्न जमवणार, एकटीने जमवणार. हा, आणि जिच्या लेकामुळे माझ्या लेकाचं लग्न मोडला ना त्या मेघनाच्या नाकावर टिचून चांगली सून आणताय की नाही तर बघाच. मला तर सुमनची काळजी वाटते. देवाब्राह्मणाच्या साक्षीने लग्न केलं, 7 वचनं घेतली, पण आता जर संसारच टिकणार नसेल तर कसं होणार आहे तिचं? जोडीदारच जर समजून घेणारा नसेल तर मुलीला सासरी गेल्यानंतर किती तडजोडी सहन कराव्या लागतात ना. हा, पण जर जोडीदार तिच्या सोबत असेल तर ती मुलगी अगदी कुठल्याही संकटाला सामोरी जाऊ शकते. सर बघा ना, मी किती नशीबवान आहे. माझ्या आयुष्यात तुमच्यासारखा जोडीदार आहे. ॲक्च्युली निशी, आय एम लकी. एवढं सगळं झालं तरी तू मला साथ दिलीस. तुझ्याबद्दलचा माझा डिसिजन वॉज 100% राईट निशी. निशी, मी कॉल करतो नंतर तुला. काय झालं सर? आपण बोलूयात नंतर. बाय. नीरज थांब, जेवायला चल ना. तू जेवण घे, मला काम आहे जरा. ठीक आहे, मी थांबते. तुझं काम झालं की सांग. तुला थांबायची गरज नाही, तू जेवण घे. नीरज, असं का वागतोस तू माझ्याशी? मी स्वतः बदलण्याचा प्रयत्न करतेय ना. तू शिरकेला स्लॅप केलंस, त्याला घराबाहेर काढलंस. तुला जर असं वाटत असेल की तुझं हे वागणं बघून मी तुझ्या आधीचं वागणं विसरून जाईन तर यू आर रॉंग. तू जे काही केलंस ना ते इतक्या लगेच विसरणं माझ्यासाठी शक्य नाही आहे. हे तर त्या डॉक्टरांनी सांगितलं की तुझ्यासोबत कोणीतरी थांबायला हवंय, म्हणून मी थांबलो इथे. मी समजू शकते, माझ्या चुका पटकन माफ करण्यासारख्या नाहीयेत, पण मी तुझा राग शांत होण्याची वाट बघेन. तू मला पुन्हा त्याच प्रेमाने मॉम म्हणशील याची मला खात्री आहे. जेवण ओट्यावर आहे, जेवून घे. त्यानेही त्याचा स्वभाव बदलायला हवा ना. आणि त्याला जर तो बदलायचा नसेल तर हिने अशा माणसासोबत थांबणं बरोबर आहे की त्याला सोडणं? बस. आणि या कोण खायला 4 चौघात रघुनाथाचा बोलणा खोडूक निघाला. संबंध काय याचो? गावातल्या गोष्टी बोलूचो. ओवी, काय झालं? झोपली नाहीस? झोप नाही लागत आहे. सॉरी. का? श्रीनिवास, आय डोंट थिंक त्या घरचे आपल्या प्रेमाला, लग्नाला परमिशन देतील. दायचे, तुझे दादा मामा, बंधू मामा सगळेच माझ्यावर खूप नाराज असणार. पण माझं म्हणणं कोणाला कळलंच नाही. रादर आय थिंक मला ते कोणाला एक्सप्लेन करता नाही आलं. आय स्वेअर मी जे काही बोलले त्यामागे माझं कुठलंच वाईट इंटेन्शन नव्हतं. पण सीना, काय झालं? प्रॉब्लेम्सच क्रिएट झाले ना. मी नेहमी काहीतरी चांगलं करायला जाते आणि काहीतरी भलतंच घडतंय. आय डोंट अंडरस्टँड का होतं हे सगळं.
हे बघ, दायचे जरी तुला रागाच्या भरात बरंच काही बोलली असली तरी ती मनाने खूप चांगली आहे. तू तिला सॉरी म्हण, तिची माफी माग, ती तुला माफ करेल. तुझ्या आईला तरी त्यांनी अजून कुठे माफ केलंय? आईची चूक ही खूप मोठी चूक होती. म्हणजे मी जे केलंय ते तुला चुकीचं वाटत नाहीये? ओवी, तू तुझं मत मांडलंस, अंदर ते आता मांडून झालंय, त्याला आपण काहीच करू शकत नाही. हा, पण पुढे काय होईल त्या गोष्टीचा आपण विचार करू शकतो. मला नाही वाटत द्यायचं मला आता माफ करेल. इनफॅक्ट मला वाटतं त्या आता मला या घरात सुद्धा राहू देणार नाही. हे बघ मंजू ना, या ओवीचा वागणं मला काय पटला नाही. चार चौकात ती दादाला शहाणपणा शिकूत कथा शकता? एवढी अक्कल आली ती का? जरा प्रेमाने वागला तर डोक्यावर येऊन बसायला लागला. ओवीचं म्हणणं अगदीच काही चुकीचं नाहीये. म्हणजे ताज हा काय चार चौकात वागला, अण्णा नायकांच्या लेकीला तिने सल्लो दिलो, तो तुका योग्य वाटतो? अहो, जर सासरी मान मिळत नसेल, सासरची माणसं जर चांगलं वागत नसतील, तर तोंड दाबून सासरी राहण्याचा काळ गेला आता. आधीसारख्या मुली काही चुलीसमोर उभ्या राहत नाहीत. नवऱ्याने आवाज चढवला म्हणून शांतही राहत नाही. हो, आजकालच्या मुली शिकलेल्या आहेत, नोकरी करून चार पैसे कमवतात, मग त्या आपल्या हक्कासाठी बोलणारच. आता समजा त्या जागी जर आपली निशी असते तर आपण तिला त्या माणसांबरोबर राहू दिलं असतं? ओवीला हेच सांगायचं असणार. हे बघ, सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला निशी त्याच्यासारखा नाही, कळलं ना? ती सासरी गेली ना, तिथल्या लोकांना ना प्रेमाने जिंकत. पण प्रत्येकाचं स्वतःचं मत असू शकतं, आपल्याकडे हे कोणी मान्य करणार नाही. आपल्याकडे म्हणजे काय म्हणूचं काय तुका? जाऊ द्या ना, मला काय म्हणायचंय ह्याने कोणाला काय फरक पडणार आहे? बाकीच्यांचं जाऊ देतो, तुम्हाला काय फरक पडणार आहे का? कशाला उगाच त्रास करून घेताय आणि मलाही देताय? आहे मका बोलवलंस? होय, माका तुमच्या दोघांबरोबर जरा बोलूचं असा. उमा, माझ्या मनाविरुद्ध तू संध्या भेटू गेलस. तुझ्या गोवाशीनच तुका परवानगी दिल्या नव्हती, पण जाताना खैसून काही एक घेऊन येऊ नको म्हणून सांगितलेला होता, आठवला? मी वचन देते, जसा एकटा जाते तसाच एकटा माघारी आहे. पण तू काय केलंस? तू संध्याच्या पोराक हय घेऊन इलस. कार्यापर्यंत रवणारा ता पार हयच रवला. तरी सगळी जण बघत रवली, मी पण शांत रवले. त्याच्यामुळे उडणारे खटके तुझ्याकडे बघून संपवले गेलेले असत. पण आता कर झालो हा. जायचे या बाग, या पोराची घरातल्या गोष्टीत होणारी लुडबुड माका पसंत नाही हा उमा. आता डोक्यावरसून पाणी गेलेला हा. चार चौघात लोकांसमोर त्याने रघुनाथाचा अपमान केल्यान, आपली मर्यादा ओलांडल्यान. या सगळा बघून बाकीच्यांची भीड चेपात. गावातले लोक रघुनाथाचा आदर करतात, तीच लोक माघारी चर्चा करतील. ह्याच्याच घरात इलेली पाहुणी तोंडावर ह्या का उलटा बोलता, याच्याशी वाद घालता म्हणा. या बघू मा, आपण लहान गावात राहतो, इथले चालीरीती, इथले संस्कार वेगळे असत. बाकी कशापेक्षा सुद्धा माझ्या लेकाच्या आबरूची माका कदर असा. कुणी सोम्या गमन ती चवाट्यावर आणलेली मी सहन करूच नाही. त्या पोरीक काय ती समज दे.
मी बोलते त्याच्याशी. नाही नाही नाही, नुसतं बोलून काय व्हायचं नाही. ही असली माणसा माका माझ्या घरात नकोत. कुटुंब मोडणारी ही व्यात बाहेर जाऊ खोई. बस झालं त्याचं हायलं मुक्काम. त्याच्या बापाशी बोलवून घ्यावा आणि त्याच्या परतीच्या तिकिटाची व्यवस्था करा.